राज्यात वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काल सुषमा अंधारे देखील बोलला की विद्वेषण मानता जर कमी होती तर CCTV फुटेजमध्ये एवढं स्पष्ट का दिसतं आहे आणि राष्ट्रवादीचे नेते यावर का बोलत नाही? मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये. आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयावर ठीक आहे चौकशी झाली पाहिजे. का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे, पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे. चौकशी सखोल होते. दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, DGCच्या टीम आलेल्या आहेत, सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते, गृहमंत्री येऊन गेलेत, पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोलतो. काही वक्तव्य असे आहेत की ते राजकीय आहेत. मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे. बहुत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलिनीकरण होईल अशा चर्चा रंगत आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होती. अजितदादांच्या काळातही 8 फेब्रुवारीला ते घोषित होईल असं सांगितलं जात होतं. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? मला वाटतं हा दोन्ही पक्षांचा विषय आहे. म्हणजे अजितदादा गट असेल, अन्य शरद पवार साहेबांचा गट असेल, हा त्यांचा दोघांचा विषय आहे. आणि त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होत्या असं आपण दाखवत होतो. तशा पद्धतीने काही मूव चाललेली होती, पण आता खाली दादा आपल्यातून निघून गेलेत. खरं म्हणजे हे खरं नकलनीय आहे, पण वस्तुस्थिती आहे. आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील, पण मला वाटतं 2-3 दिवस तरी जाऊ द्यावे लागतील. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते. याकडे सगळं कसं बघतात? पटेल आणि भुजबळांनी पण भेट घेतली. मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही काही टिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही. पण हा सर्वस्वी त्यांचा विषय. त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे सर्व नेते आहेत, सगळे दुसऱ्या फळीतले, ते या बाबतीवर विचार करतील, ठरवतील. माननीय मुख्यमंत्री मोदयांची मला वाटतं त्यांनी काल आपण बियातच बघितलं की भेटही घेतलेली आहे. म्हणजे अतिरिक्त मला काही या विषयात माहिती नाही. काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, जळगावला आलेलो आहे. भाजपने अजितदादांवर जे 70,000 कोटींचे आरोप घोटाळ्याचे आता मला वाटतं हे विषय हे आरोप मागे घ्यावेत अशी ही खरी श्रद्धांजली ठरेल असं संजय राऊत. मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये, मला असं वाटतं. म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय बोलतोय काय नाही, तर याला थोडंसं आपण आपला कंट्रोल ठेवला पाहिजे मला असं वाटतं. त्यामुळे 2-4-5 दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण आज दुसराच दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत. मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का, आणि त्याची काही काळवेळ असते की नाही, हा माझा प्रश्न आहे खरं म्हणजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील असे आहे अर्थसंकल्प कोण सादर करतील? आज ते सांगणं कठीण आहे. अजून अधिवेशनाला वेळ आहे. अजून काही लगेच उद्या परवा अधिवेशन नाही आहे. तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात, कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते, दादांकडे 3-4 खाते होते, ते कुणाकडे जातात, हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत, ते ठरवतील. उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते, पण मात्र ते खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार? असा मी काही पक्षाचा सर्व आहे का? तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती चुकीचं आहे खरं म्हणजे. असं नाही आहे. मला वाटतं की आता या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते या संदर्भावरती आपले सभागृहाचे नेते आहेत, ते या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील. लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जातं आहे. आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जातं. पण खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही 50 रुपये दर महिन्याला देतो. त्यातून खरं म्हणजे जे बिचारे रंजले गांजलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा आमच्या भगिनींनासुद्धा त्यांनासुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे. ठीक आहे, थोडं इतके पैसे तिकडे गेल्यामुळे थोडाफार फरक, पण मला वाटतं तोही पडणार नाही. मी तर असं म्हणेल माननीय मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या संदर्भामधले तीसुद्धा जी गॅप आहे तीसुद्धा ते भरून काढतील. तिथे कुठेही काही फरक पडेल विकासावर. आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत, किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या ठिकाणी राज्यामध्ये चाललेली आहेत. आपणच बघतात सगळ्या दूर बघा, कुठेही बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, अतिशय वेगाने कामं सुरू आहेत. थोडाफार फरक पडत असेल, पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे. जे गरीब आहेत, त्यांना खरं अर्थ गरजू आहेत, त्यांना गरज आहे, त्यांच्याकडे हा पैसा जातो ना, हा कुठे वाया जातो आहे. हा सुद्धा विकासच आहे खऱ्या अर्थी. गरीब माणसाला मदत करणं, त्याला 2 पैसे त्याला जर मिळाले, 50 रुपये त्याला जर मिळाले, तर हा सुद्धा विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटतंय. अपघातासंदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आणि CIDच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला आहे.
मी म्हणेल की बाबा CID करू द्या, CBI करू द्या, झालं पाहिजे ना. अपघात झाला कसा हे कळायला पाहिजे. म्हणजे आम्ही पण अचंबित आहोत. मी त्या ठिकाणी धावपट्टी काल जाऊन बघितली, ॲक्शनचं स्थळावर त्या ठिकाणी गेलो की स्ट्रीप लागायच्या आधीच विमान खाली कोसळलं कसं, मग ते वर्तुळच त्यात काही बिघाड होता का ते जे दाखवलं त्या फोटोमध्ये असं तिरपं होऊन गेलेलं होतं उतरताना अगदी 100 फूटवरती 200 फूटवरती. म्हणजे खरं वस्तुस्थिती काय, आता ब्लॅक बॉक्स काढलेला आहे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, पण नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे. अन्यथा याच्यामध्ये चूक कोणाची आहे, आता चूक असून कोणाला काही शिक्षा तर काही देता येत नाही, पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. आपण श्रद्धांजली भाजपचे जर दादावर प्रेम असेल तर त्यांनी 70,000 कोटीचे जे आरोप दादांवर केले ते मागे घ्यावे. हो, आपण श्रद्धांजली अर्पण करताना आपण सांगितलेलं की दादा काही चुकले तर मी त्यांच्याशी बोलायचं. नेमकं मागच्या भाषणामध्ये देखील त्यांनी भाजपवर आरोप केला. नाही, ज्यावेळेलाही आरोप व्हायचे किंवा दादा त्याचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादाला सांगतो की दादा थोडं थांबून थोडं जरा बोलायला नको. मी दादांचे माझे खूप चांगले संबंध होते. कोणाला विचारा, त्यांच्या नेत्यांनी सगळ्यांना विचारा, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या दादानंतरच्या, तेही आपल्याला सांगतील. कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्यांची कॅबिनेटच पूर्ण होतं. विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो किंवा विरोधात होतो. समोर असताना सुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय बोलायचे तुम्हीच सगळ्या टी व्हीवर दाखवलेलं आहे. आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो, बोलायचो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हेही खरं आहे. मागच्या वेळी दादा ज्यावेळेला फाईलच्या बाबतीत बोलले, मी म्हटलं दादा आपण असं बोलू नका. आणि तेच नाही, त्यांचे प्रवक्तेसुद्धा बोलायचे. त्यावेळेला मी सांगायचो की दादा आपण सोबत आहोत, हे काही योग्य नाही. रोज विषयाने विषय वाढतो की दादांना नेहमी सांगायचो. खूप चांगले संबंध दादांचे माझ्याकडे आणि हे सगळ्यांना माहीत. निश्चित खूप मोठी पोकळी, म्हणजे कधी न भरून निघणारी पोकळी. म्हणजे दादा सभागृहात नाही, म्हणजे मी विचार करत होतो कालपासून रात्रीपासून की दादा सभागृहात नाही, म्हणजे ही कल्पनासुद्धा करवत नाही. ही कल्पनासुद्धा आम्हाला करवत नाही. आणि दादा ज्या पद्धतीने बोलायचे, कुणालाही म्हणजे टोमणे मारायचे. मला मुद्दाम पंकजा आमची, कारण मी तिचं काकाच आहे, पंकजा मुंडे आमच्या पंकजा ताईचा, कारण गोपीनाथजी मुंडे साहेब आणि मी सुरुवातीपासून म्हणजे ते माझ्या सिनियर होते, पण मी त्यांच्या हाताखाली तयार झालेलो. आणि त्यामुळे माझे त्यांचे खूप संबंध होते. त्यामुळे लहानपणापासून पंकजा मला काकाच म्हणते. धनंजय मुंडे मला मुद्दाम अंकल अंकल. मग दादासुद्धा मला नंतर अंकल काका. आता मी पुढचं सांगत तिथे काय काय म्हणतो मी सगळं दाखवलेलं आहे. ते सगळं होते तसे ते मोकळ्या मनाचेही होते. म्हणजे मैत्रीमध्ये याच्यामध्ये कुठेही ते कसं ठेवत नव्हते. आणि हेच करताना माझी तारीफ करायला सुद्धा कधी मागे पुढे पाहत नव्हते. अरे गिरीशकडे बघा, सगळ्या विधानसभेतला एकदम पैलवान गडी आमचा, या वयात केवढा धावतो, कसा व्यायाम करतो. त्याच्यात सांगायचे ते मला नेहमी भेटले की माझे बायसेप बघायचे, हाताला हात लावून बघायचो. अरे बापरे. आणि सगळ्यांना सांगायचे हात लाव हात लाव, अरे बघ इकडे कशा बेंडकोळ्याच्या हातामध्ये कसा पैलवान आहे हा. हे विधानसभेतही सांगायचे, जाहीर सभेतही सांगायचे, कॅबिनेटमध्ये सांगायचे. अगदी दिलखुलासपणे, दिलदारपणे, असं कुठेही लपून छपून नाही की बाबा मग हे दुसऱ्या पक्षाने कधीच नाही. माझी तारीफ ते तेवढीच करायचे. मला इतक्या वेळा निवडून आलो, तू कसा येतो, तिथली सामाजिक परिस्थिती नाही, भौगोलिक परिस्थिती, मग तू येतो कसा, हे सुद्धा मला अनेक वेळा त्याने विचारलेलं आहे. आणि माझं कौतुकही ते खूप करायचं की तू असा उत्तर महाराष्ट्र कसा सांभाळतो. तू तर गोटेंना मी काढलं त्यावेळेला, तू गोटेंना काढल्यावर तिथे कसे काय एवढं काढले, त्याचं एकही येऊन येत नाहीत. म्हणजे हेही ते मला तेवढंच बाजूला घेऊन बोलायचे, विचारायचे. नाशिकच्या बाबतीत यावेळेला म्हणे तुमचं तर निकाल तर वेगळाच लागणार होता, असं कसं काय झालं, काय जादूगर आहे तू. म्हणजे हे मला खूप प्रेमाने आणि अतिशय आतुरतेने विचारायचे की मग तू करतो काय, असं काय आहे काय, म्हणजे काय जादू केली कशी केली. पण अशा स्पष्ट वक्ते नेत्याला बोलवड्या, म्हणजे जो कणखर होता, आपण मनातून हे होता, भाऊक होता खूप, अशा नेत्याला महाराष्ट्र मुकलाय भाऊ आज. खरंच तुम्ही त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या, पण आता पुढच्या काळात ते नसणारे भाऊ सोबत आपल्याला. खरं खूप वेदना आहेत, खूप दुःख आहे मनाला, कारण खूप आठवणी आहेत. खूप दादा म्हणजे दिलदार माणूस होता, मी तुम्हाला सांगेल, अतिशय दिलदार. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, असं एकही प्रसंग झाला नसेल की दादांनी मी भेटलो आणि दादांनी मग सगळ्यांना हसवलं नसेल माझ्यावरून. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना खूप वेगळ्या पद्धतीने आमचं संभाषण असायचं, आम्ही खूप बोलायचो. पण कधी दादांनी म्हणजे असं माझ्या बाबतीमध्ये हातचं राखून ठेवलं नाही. तारीफ करायची तर अतिशय मोकळेपणाने करायची. पण आता खरंच मला कल्पनाच करत नाही की सभागृहात आम्ही जाऊ आणि दादा नसतील आणि ते मग माझ्याबद्दल काही बोलले नाही. विधानसभेमध्ये सुद्धा असा एखादा दिवस असायचा की ते माझ्याबद्दल बोलले नाही म्हणून सगळे हसायचे की दादा काय आवडतात. मग मी दादांना उत्तर द्यायचो, ते अजून मार्मिक असायचं. त्यामुळे आमचे खूप जवळचे संबंध
दादांची माझी त्या ठिकाणी होती. भाऊ, जळगाव महापालिकेच्या भाऊ जळगाव महापालिकेचा महापौर पदाचं नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. भाऊ, नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे भाजपचा? अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. आता मी आहे, राजू मामा आहेत, आमच्या मंगेश चव्हाणले इन्चार्ज आहेत. आम्ही तिघं बसू, आजच बसू. आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरवू. आमच्यामध्ये कुठे असं काही दुमत नाही आहे. एका मताने आम्ही नाव ठरवू. जळगाव असेल, धुळे पण असेल आणि नाशिकही असेल. नाशिकचे आज उद्यामध्ये मी जाणार उद्यामध्ये त्या ठिकाणी. पूर्ण अडीच वर्ष त्याला प्राधान्य देणार आहेत का नव्यानं संधी देणार आहेत? आता ते बैठक झाल्यावर चर्चा झाल्यावर ठरेल ना. आत्ताच कोणाला नव्यांना, जुन्यांना, किती वर्ष झालेल्यांना, किती वय असलेल्यांना, मला वाटतं हे आत्ताचा विषय नाही. मला वाटतं आम्ही तिघं चौघं बसून हा निर्णय करू. महिला राखीवमध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौराच्या दावेदार आहेत. जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा त्या सिनियर पण आहेत. पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल तुम्ही कोणाचं म्हणताय मला माहिती महापौर पदासाठी? नाही. सिनियर पण आहेत काय सिनियर बघू ना. सगळ्याच गोष्टी तपासून घेऊ आणि त्या बघू त्या ठिकाणी आणि आम्ही तिघं चौघं बसून निर्णय घेऊ. पूर्ण अडीच वर्ष एकच असेल भाऊ महापौर. आता काही सांगता येत नाही. अजून चर्चा झाल्याशिवाय, बसल्याशिवाय आता काही सांगता येणार नाही. मला वाटतं आज उद्यामध्ये आम्ही हा निर्णय करू. बारामतीच्या विमान अपघातानंतर राज्यातील इतर विमानतळांचा विस्ताराचा प्रश्न हा आता समोर आलेला आहे. याबाबत आता शासन काय भूमिका केला? काही विस्तार झालाच पाहिजे ना. त्याच्यामुळे जळगाव ते विस्तारीकरणाचा हो प्रश्न प्रलंबित आहे. चाललंय. तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे उद्घाटन आहे. रोम मोठा तर 350 कोटी रुपये आणण्याचा आपण विस्तार करतोय, पार्किंग वाढवतोय. कारण इथे आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे. एक विमान उतरलं की दुसऱ्याला उतरताच येत नाही खाली, जागाच नाही पार्किंगला. कुंभमेळा समोर आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता 750 कोटी रुपये खर्च करून आपण तिथला विस्तार करतोय. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे अतिशय वेगाने. आता इथलंसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होईल आणि काय म्हणजे उद्घाटन म्हणजे शुभारंभ होईल कामाचा. मंत्री स्वतः येणार आहेत, कॅबिनेट मिनिस्टर, राज्यमंत्री. आणि त्यानंतर आपण तात्काळ मला वाटतं 6-8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या आत विमानाचा आपण विस्तार करणार आहोत. आणि जी स्ट्रीप आहे आपली धावपट्टी ती सुद्धा वाढवतो की जेणेकरून मोठी विमानंसुद्धा या ठिकाणी येऊ शकतील.